सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। सरकारनं पुन्हा एकदा ही योजना बंद करून शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईत ढकलण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला। सरकारनं पुन्हा एकदा ही योजना बंद करून शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईत ढकलण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला। पीक विमा कंपनी आणि सरकारचे लांगे बांधे असून मोठ्या प्रमाणात या पीक विमा योजनेत सरकारकडून घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोपही तुपकर यांनी केला। सामान्य जनतेला फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात नेऊन उभं करण्याचं काम केलं। यांनी पीक कर्ज पण दिलं नाही, लक्षात ठेवा। आता बुलढाणा जिल्ह्याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर खरीप आणि रब्बी मिळून 2000 कोटीचं पीक कर्जाचं टार्गेट होतं। फक्त 470 कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटप झालं। जवळपास 1.5 लाखापैकी 45,000 लोकांना पीक कर्ज वाटप झालेलं आहे। फक्त 32% पीक वाटप झालं। मग का तुम्ही आता आमच्या सोयाबीन विकल्यावर आम्हाला पीक कर्ज देणार आहे का? पीक कर्जाचा हेतू असा असतो की पेरणीला ती कर्ज उपलब्ध झालं पाहिजे, पण दुर्दैवाने नॅशनलाइज बँका मुजोर आहेत। सरकार त्यांच्यावर काही कारवाई करायला तयार नाही। विमा योजनेत सरकारने आम्हाला फसवलेलं आहे। आता हुमणी अळी जी आहे, या हुमणी अळीनं शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक उद्ध्वस्त केलेलं आहे। त्याचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सीड्स कंपन्यांनी पण यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फसवलंय। बोगस बियाणं दिलं, ते उगलं नाही, दुबार पेरणीची वेळ आली। त्या सीड्स कंपन्यांवर कारवाई सरकार का करत नाही? त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे, त्यांचे पूर्ण लायसन रद्द केले पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे।